नमस्कार, मी ज्योतिष मार्गदर्शक राहुल गुरुजी खांडवीकर. 2026 मीन राशीचा काळ कसा जाणार आहे, ते जाणून घेऊया. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. नवीन-नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला. चला तर जाणून घेऊ 2026 मीन राशीचा काळ कसा जाणार आहे. अत्यंत दुःखदायक, अत्यंत मानसिक हानी व अत्यंत कष्टदायक तुम्हाला 2026 जाणार आहे. जे काय तुम्ही पूर्व दुःख भोगत आलेला आहात, ते भोग तुम्हाला कंटिन्यू राहणार आहेत. शनी महाराज तुमच्यावर कृपा करणार नाही. ते लक्षात असू द्या. नवीन कुठलेही काम काढू नका. बिझनेस नवीन कुठलेही करू नका. जे जुने आहेत ते व्यवस्थित ठेवा. पहिलं काही कर्ज असेल तुम्हाला, तर कर्ज वाढून ते कर्ज फिटण्यासाठी तुम्ही दुसरा व्यवसाय करताल, तर ते अजिबात करू नका. महिलांना शारीरिक व्याधी जे पहिल्या तुम्हाला काही थोडा गेल्या वर्षामध्ये आराम मिळालेला आहे. थोडा तुम्हाला वाढेल. महादेवाची उपासना तुम्हाला करणं गरजेची राहील. त्यानंतर नोकरीवाल्यांना कुठेही राजकारण खेळायचा प्रयत्न करू नका. जेणेकरून तुम्हाला सस्पेंड होताल असं तुम्ही काही वागू नका. लालूच घेणे, पैसा कुठूनही काढणे किंवा इथून पैसा काढून दुसरीकडे पैसा वळवणे, असे प्रकार तुम्ही मीन राशीच्या लोकांनी टाळावे. कारण की तुम्ही तुमच्या जे काही कुटाने केलेले आहेत, जे काही तुम्ही 2 नंबरमधून पैसा कमवायचा प्रयत्न करत आहात, ते मात्र तुम्ही इथं फसणार आहे. कारण की 2026 चा काळ सगळा शनी महाराजांच्या हातात आहे. कारण की दुसरा टप्पा शनी साडेसातीचा चालू आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःला सावध बाळगा. शनी महाराजांची उपासना करा. शनी महाराजांविषयी तेल दान देणे, त्यानंतर उडीद दान देणे, मिठाचं दान देणे हे कंटिन्यू चालू ठेवा. न्यायाची देवता शनी महाराज आहेत. त्यामध्ये शनी महाराजांना तुम्हाला शीघ्रकोप होऊन तुम्हाला फळं द्यायची वेळ तुम्ही येऊ देऊ नका. त्याच्यामुळे संयम पाळा. शनी महाराजांचा सतत जप करा. कुठेही तुम्ही काहीही नवीन करण्याचा प्रयत्न करू नका. अधिक माहितीसाठी संपर्क करा. धन्यवाद.